कीर्तनात शेवटी मी व्यसनाबद्दल बोलतो, माझा स्वभाव आहे. आणि दारूबद्दल मी शेवटी बोललो. एका माणसाला ते करण लागलं आणि त्या माणसाला ते करण लागल्यानंतर तो माणूस आला. डोक्याला असं मुंडासं बांधलेलं होतं, रुमाला असा बांधलेला होता. गोरा गोमटा माणूस होता, पण चेहऱ्यावर उदासता होती. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या चिठा होत्या. तेवढ्यात तो आला आणि आल्यानंतर त्यांनी मला विचारपूस केली, महाराज तुम्ही कुठले आहात? म्हटलं शेलूद. आणि तेवढ्यामध्ये त्यानं माझं दर्शन घेतलं, पाया पडला तो माझ्या. मी म्हटलं काय झालं? आणि तेवढ्यात तो पाया पडत असताना तो लवकर उठला तयार नव्हता. नंतर मी त्याला विचारलं काय झालं तुम्हाला? तेवढ्यात तो जेव्हा पायावर उठला तेव्हा त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. मी त्याला विचारलं रडायला काय झालं तुम्हाला? काय नाव आहे तुमचं? त्यांनी सांगितलं माझं नाव सदानंद आहे महाराज. म्हणजे रडायला काय झालं? त्यांनी सांगितलं माऊली तुम्ही दारूबद्दल एवढं बोललात, कदाचित तुमचं कीर्तन मी अगोदर जर ऐकलं असतं तर कदाचित माझ्या जीवनामध्ये मला हे दिवस आले नसते. मी त्याला सांगितलं काय झालं? सांगितलं दारूमुळेच माझ्या संसाराची सगळी बसलेली घडी विस्कटून गेली महाराज. मी म्हटलं झालं काय ते तर सांगा. तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं महाराज मी तुम्हाला माझ्या भावासारखं मानतो, माझ्या गुरुच्या ठाई मानतो, माझं श्रद्धास्थान मी तुम्हाला आज मानलंय. फक्त एक काम करा, मला एकुलती एक मुलगी आहे, माझ्या मुलीचं नाव आहे शारदा आणि माझ्या शारदा नावाच्या मुलीच्या लग्नाला तुम्ही या. आणि ज्यावेळेस तुम्ही लग्नाला याल ना माऊली त्यावेळेस मी तुम्हाला अख्खं माझं सर्व त्या ठिकाणी सांगेल. मी त्याला सांगितलं ठीक आहे येईल मी लग्नाला. तेवढ्यामध्ये त्याचे मला पत्र येत राहिले, त्याचे मला फोन येत राहिले आणि असं त्याचं ते मला सगळं मेसेज वगैरे यायचे. आणि मे महिन्यामध्ये त्या मुलीचं लग्न झालं आणि मे महिन्यात त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्या लग्नाची ते पत्रिका त्यांनी मला पाठवली. मोठेपणानं प्रेमानं त्यानं पत्रिकेत नाव टाकलं. मी त्या लग्नाचा साक्षीदार आहे. त्या लग्नाला मी गेलो आणि लग्नाला मी जेव्हा गेलो त्याच्या घरी तेवढ्यामध्ये त्याने गाडी पाहिली. गाडी पाहिल्याबरोबर पळत आला. पळत येऊन त्याने लगेच मी खाली उतरत असताना माझा हात धरला. सांगितलं माऊली तुम्ही माझ्या शब्दाला टिकलेत. फार मोठा आनंद वाटला मला एकुलती एक मुलगी माऊली माझी शारदा आणि आज तिच्या लग्नाला तुम्ही आलात हा आनंद मला खूप झालेला आहे. लगेच त्याने मला घरी नेलं. घरी नेऊन त्याने हातपाय धुवायला पाणी दिलं. मी त्याच्या पलंगावर बसलो. पलंगावर बसल्यानंतर त्याच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तेवढ्यात मी त्याला विचारलं रडायला काय झालं? तेवढ्यात त्याचा हुंदका दाटून येत होता. राऊंड राऊंड बोलता बोलता त्याच्या डोळ्यातलं पाणी पुढे यायचं आणि त्याचा अंत करून भरून यायचं. तेवढ्यात मी त्याला सांगितलं सदाभाऊ रडायला झालं काय तुम्हाला? तेवढ्यात त्याने सांगितलं काही नाही माऊली, माझी स्टोरी तुम्हाला ऐकवायची होती पण आता वेळ नाहीये, माझ्या मुलीचं संध्याकाळी लग्न आहे. आणि असं तो सांगत असताना तेवढ्यात माझं लक्ष त्याच्या घरातल्या भिंतीवर गेलं. त्याच्या घरातल्या भिंतीवर लक्ष गेल्यानंतर त्याच्या घरातल्या भिंतीवर एका गोड्या गोमट्या सुंदर स्त्रीचा फोटो लटकवलेला होता. त्या स्त्रीचं वय जास्तीत जास्त 39-40 वर्ष वय त्या माऊलीचं असेल. तिच्या चेहऱ्यावर भक्तीचं तेज होतं. सुंदरपैकी कुंकू तिच्या कपड्यावर रेखाटलं होतं. तिच्या गळ्यामध्ये सुंदरपैकी तुळशीची माळ त्या फोटोमध्ये झळकत होती, पण तिच्या फोटोला हार घातलेला होता. मी त्याला विचारलं ही माऊली तर चांगली दिसते, हिच्या फोटोला हार ही कशी काय मेली? थोड्याच सांगितलं माऊली हीच तर माझी बायको आहे, माझ्या पत्नीचं नाव मंगल होतं माऊली. मी म्हटलं मग मेली कशी काय? त्यांनी सांगितलं केवळ माझ्या दारूमुळे माझ्या संसाराचा सत्यानाश झाला माऊली. मी म्हटलं काय झालं ते तर सांगा मला. तेवढ्यात त्यांनी त्याची करून कहाणी मला सांगितली. मी तशीच 5 मिनिटात तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं माऊली काय सांगू तुम्हाला, मी माय बापाला एकुलता एक होतो. ओपन असल्यामुळे सर्व्हिस लागले नाही. ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं. घरी 1 एकर जमीन तीही न पिकणारी. आणि मग मी एका किराणा दुकानावर 100 रुपये रोजाना कामाला राहिलो. 3000 रुपये महिना आणि 100 रुपये रोजाना मी त्या दुकानावर जायचं. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं. माझे वडील वारलेले आणि आई फक्त घरी होती. आई संध्याकाळी मला स्वयंपाक करायची, सकाळी डबा करायची आणि आईच मला जेवू खाऊ घालायची. असं करताना बरेच दिवस गेले होते. आता तेव्हा माझं वय 22-23 वर्षाचं झालं होतं. एक दिवस संध्याकाळी माझ्या आईने मला स्वयंपाक केल्यानंतर माझ्या आईने मला जेवायला बसवल्यानंतर मी जेवलो. जेवण झालं. माझी आई ताटातलं पाणी फेकायला बाहेर गेली. तेवढ्यामध्ये माझ्या आईला दरवाजा लागला आणि माझी आई पटकन खाली पडली. तेवढ्यात मी माझ्या आईला सावरलं, माझ्या आईला जवळ घेतलं. माझ्या आईच्या डोक्याला लागलं होतं. तेवढ्यात माझ्या आईने मला सांगितलं सदा एक गोष्ट बोलू का मला तुला, एक गोष्ट बोलू तुला. सांगितलं काय ग आई? सांगितलं बेटा तू लग्न करून घे. अरे एकदा आता मरता तर मला सुनेचं सुख भोगू दे, मरता तर मला सुनेचा आनंद भोगू दे. तेवढ्यात मी दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याबरोबर माऊली मी माझ्या भाऊबंदाकडे गेलो. माझ्या भाऊबंदाला सांगितलं माझं काहीतरी बघा. तेवढ्यात माझे भाऊबंद गेले आणि माझ्या भाऊबंदाने सुंदर एका दिवसामध्ये सोयरीक पक्के करून आले. आणि मग माऊली माझं लग्न झालं. माझी बायको जशी दिसायला सुंदर आहे ना माऊली, तशी अंतःकरणाने सुंदर होती. वारकरी घराण्यातली होती. तिला हरिपाठ काकडा सर्व ज्ञान तिला होतं.
आणि मग ती नांदायला आली. नांदायला नंतर आम्ही आनंदाने राहायला लागलो. 1 वर्ष निघून गेलं. 1 वर्षानंतर माझी आई वारली. आम्ही दोघंच घरामध्ये राहिलो. नंतर आम्ही प्रेमाने असायचो. दिवसभर ती शेतात कुठेतरी कामाला जायची, संध्याकाळी मी दुकानावरून घरी यायचो. दोघांनी एकमेकाला पाहिलं की मस्तपैकी हसायचं, एकमेकाकडे बघून आनंदाने आम्ही राहायचो. 2 वर्ष निघून गेले आणि नंतर आमच्या घरामध्ये ही पाहुणी आली. अर्थात तिच्या लग्नाला तुम्ही आज आले. माझ्या शारदेचा जन्म झाला माऊली. आणि मग मला आनंद झाला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. माझी शारदा आता बाहेर गेलेली भात खायला. तुम्ही पाहिलं माऊली की तुम्हाला खूप आनंद होईल, कारण ती सात्विक आहे, आईच्या वळणावर गेलेली आहे आणि अगदी तिच्या आई सारखीच ती वागणुकीला आहे. मी म्हटलं ठीक आहे. पुढे काय झालं तेवढ्यात त्याने त्याची करून कहाणी मला सांगितली. माझ्या शारदेचा जन्म झाला. आनंदाने आम्ही दोघंही आनंदाने राहत होतो. असं करताना माझी शारदी लहानची मोठी व्हायला लागली आणि असं करताना माझी मुलगी पहिल्या वर्गामध्ये गेली. पण एक दिवस माझ्या संसाराला दृष्ट लागली. माझ्या संसाराला फार मोठी दृष्ट लागली की एक दिवस 35चा दिवस होता. मी दुकानात जात होतो. दुकानात जात असताना 35च्या दिवशी 31 डिसेंबरच्या दिवशी माझा एक मित्र मला भेटला आणि त्याने सांगितलं, हे स्वतः कुठं चाललास? सांगितलं मी दुकानात चाललो. सांगितलं अरे आज 31 आहे, आज एन्जॉय करायचा दिवस आहे, उद्या 9 साल लागणार आहे. काय दुकानात जाऊ नेहमी चल आज एन्जॉय करू, ढाब्यावर जाऊ दारू पिऊ. माझ्या आयुष्यात माऊली मी कधी दारूला हात नव्हता लावला. माझ्या आयुष्यात मी कधी दारूचं दुकानाकडे पाहिलंही नव्हतं. त्यांनी मला तिथं नेलं माऊली. आणि त्यांनी मला तिथं नेल्यानंतर दारूच्या दुकानात आम्ही गेलो, दारू पिलो, ढाब्यावर गेलो, जेवण केले. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच दारू पिलो होतो. घरी आलो. घरी आल्यानंतर गुपची पिऊन झोपलो. सकाळी उठलो, माझ्या मुलीनं स्नान वगैरे केलं. माझी मुलगी माझ्याजवळ आली, कमरेला बिलगली, पप्पा तुम्ही रात्री केव्हा आले? मला भेटले पण नाही. त्याच्यामुळे माझ्या मुलीनं मला तो प्रश्न केला. मला एकदम खटकला. काय सांगू तुला, मी ढाब्यावर गेलो, दारू पिलो, पण तसाच निघून गेलो, परत कामाला निघून गेलो. पण 2-4 दिवसानंतर माऊली मला परत असं माझ्या मनात आलं की आज थोडीशी घेऊ. आणि मला ती चटक लागल्यासारखी झाली. परत 8 दिवसानंतर मी दारू प्यायला गेलो. नंतर 4 दिवसावर आलं आणि असं करता करता प्रमाण एवढं वाढलं माऊली की दररोज मला दारू पिल्याशिवाय झोप येत नव्हती. जीवनामध्ये कुठली वाईट सवय लावू नका. दारू पिणारी अशी बरीच माणसं आहेत की ते अगोदर सवय लावून घेतात आणि सवय लागल्यानंतर ती सवय सोडण्यासाठी अनेक पैसा खर्च करतात, पण ती सवय त्यांची सुटत नाही. त्याच्यापेक्षा अगोदरच लागू देऊ नका. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीये, नाही का? तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये. अगोदर त्याच्या सावध राहिलेलं बरं आहे. आणि मग माऊली काय सांगू तुम्हाला, मग मला ते पैसे पुरत नव्हते, माझे पैसे पुरत नव्हते, माझ्या पत्नीचे पैसे पुरत नव्हते. असं करत असताना 1000, 2000 असे रुपये घेत असताना माझ्या एका मित्राचं माझ्यावर 15,000 रुपये कर्ज झालं. एक दिवस त्या पैशाला बरेच महिने निघून गेले. एक दिवस माझ्या मित्राने मला सांगितलं, सदा भाऊ पैशाची कॅपॅसिटी संपली आता. एक लक्षात ठेवा, मला उद्याच्या उद्या 15,000 रुपये लागतील, नाही तर माझ्या इतकं कोणी वाईट नाहीये. आता मी पक्का बेवडा बनल्यासारखं झालतो माऊली. नंतर मी त्यांना सांगितलं की भाऊ तुमचे पैसे मी 8-10 दिवसानंतर काहीतरी करून देईल, पण माझ्याकडे 1 रुपया नव्हता. तेवढ्यामध्ये त्यांनी सांगितलं, एक लक्षात ठेवा, उद्या संध्याकाळी कमीत कमी 5,000 रुपये तरी मला द्या. आणि तुम्ही जर उद्या संध्याकाळी मला 5,000 रुपये नाही दिले ना तर माझ्या इतकं वाईट नाहीये. मी तुमच्या बायकोला सांगेल, अख्ख्या गावात तुमची नाचक्की करल मी. मला आता मोठी धास्ती उभी राहिली होती. संध्याकाळी मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर माझ्या पत्नीने सुंदर स्वयंपाक केला. 8 वाजले होते. सूर्यनारायण आपल्या आईच्या कुशीमध्ये शांत झोप घेण्याचा प्रयत्न करत होता. दिवाबत्ती झाली होती आणि माझ्या पत्नीने स्वयंपाक केला. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जेवायला बसलो. मी, माझी मुलगी, माझी पत्नी. तेवढ्यात माझ्या पत्नीकडे मी विषय काढला सहज. मंगल, तुला आतापर्यंत मी बऱ्याच वेळेस काही काही बोललो, बाहेरून थोडंफार काही आणायला लावलं, पण एक गोष्ट ऐकते का माझी? तिने सांगितलं, काय? तू कसंही करून उद्या तुझ्या वडिलाच्या घरी जाऊन 5,000 रुपये घेऊन ये. असं जेव्हा सांगितलं माऊली, तेवढ्यात माझ्या बायकोच्या डोळ्यातून पाणी आलं. माझी आई आजारी राहते. तुम्हाला माहिती आहे की माझ्या आईचं एक वाल गेलेला आहे. माझे वडील गरीब आहे. माझ्या बापाकडे त्या ठिकाणी जमीन कमी आहे. आणि तुम्ही असं का करताय? सांगितलं, मंगल प्लीज माझं ऐकावं लागेल तुला, आणि तुला पैसे आणावेच लागतील. उद्या कसंही करून तू घेऊन ये. माझ्या बायकोनं सांगितलं, मी नाही आणणार, माझ्याकडून नाही जमणार ते. तेवढ्यात ती पोरगी उठली, शारदा नावाची, आणि पटकन आपल्या आईच्या गळ्यात जाऊन पडली. ए मम्मी, पप्पा म्हणतात जा ना ग, असं काय करते तू, जा ना पप्पा म्हणतात. तर तेवढ्यामध्ये माझ्या पत्नीने माझ्या लेकीला जवळ घेतलं. तुझं ऐकावंच लागेल बाई, तू तर आमच्या घरातला न्यायाधीश आहे, तुझं ऐकल्याशिवाय नाही जमणार. कारण मी नेहमी सांगत असतो की माणसाला मुलगा नसला तरी चालेल, पण एक लेक असावी. लेकीचं प्रेमच काही वेगळं असतं. तेवढ्याच सांगितलं, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना शारदे, सकाळी जाते मी. दुसरा दिवस सकाळ झाली होती. दिवस उजाडला होता. सूर्यनारायण आपल्या आईच्या कुशीच्या बाहेर आला होता. प्रत्येक सुवासने आपल्या अंगणामध्ये सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. सुंदर असा सकाळचा प्रसंग होता. आणि तेवढ्यात तिनं सांगितलं त्या बहिणीनं त्याला, हे पा, मी आता उद्या सकाळी निघून जाईल, उद्या सकाळी जाईन, पण तुम्ही उद्या दुकानावर जायचं नाही. तुम्ही दारू पिता, तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये निघून जा आणि शेतात थांबा. उद्या 1 एकर शेत होतं, कमी पिकणार.
जास्त पिकत नव्हतं. शेतात जा आणि शेतामध्ये जाऊन नुसतं बसा जाऊन आणि त्या मुलीला सांगितलं, शारदे बेटा तू शाळेमध्ये जा. सकाळ झाली होती. त्या मुलीला त्या आईनं आंघोळ घातली, सुंदर आंघोळ घालून तिचं गन पावडर केलं, तिच्या अंगामध्ये सुंदर कपडे त्या ठिकाणी चढवले आणि ते दप्तर तिच्या हातात दिलं, बिस्लरीची बाटली हातात दिली आणि सांगितलं, शारदे तू 4 वाजेपर्यंत शाळेमध्ये जायचं बेटा. 4-5 वाजेपर्यंत मी 4-5 वाजेपर्यंत मामाच्या घरून येते आणि तुम्ही शेतामध्ये निघून जा. ठीक आहे. सगळ्या घरांचं ठरलं. तेवढ्यामध्ये ती मुलगी शाळेत जायच्या अगोदर आपल्या आईला येऊन बिलगली आणि आपल्या आईला कमरेला बिलगली आणि कमरेला बिलगून आपल्या आईला सांगितलं, मम्मी येताना मला आहे ना एक फ्रॉक आणजो, काहीतरी खायला भातका आणजो आणि मला आहे ना मेहंदीचे कोण आणजो लावायला आणि 1-2 नग पॉलिशच्या बाटल्या आणजो. मम्मी तू लवकरात लवकर त्या ठिकाणी ये. आपल्या आईला तिनं त्या ठिकाणी सांगितलं. कारण लेक आईलाच बोलू शकते, वडिलाला नाही लेकरं तोडू शकत. बोलतील तर आईलाच बोलतात, काही मागायचं असेल तर आईलाच मागतील. तेवढ्यामध्ये त्या मुलीनं आपल्या आईच्या कमरेला मिठी मारली आणि तेवढ्यात आईनं जवळ घेतलं, पटापटा मुके घेतले. कारण ती आता पहिल्या वर्गात होती फक्त. आईनं तिचे मुके घेतले आणि जाताना सांगितलं, जा आता मी येते. तेवढ्यात ती मुलगी दप्तर खांद्यावर होतं, हातात बिस्लरीची बाटली होती, एका हातात तिचं टिफिन होतं आणि पायऱ्या उतरत जात असताना पुन्हा पाठीमागे फिरून पाहिलं आणि आपल्या आईला सांगितलं, मम्मी लवकर ये बरं मामाच्या घरून. तू जर घरी नसली ना मम्मी मला करमत नाही, तू घरी नसली ना मला झोप येत नाही, तू लवकर ये. सांगितलं, बेटा मी लवकर येते, तू काही टेन्शन घेऊ नको असं त्या मुलीला आईनं सांगितलं. आणि आईला सांगून ती मुलगी शाळेत गेली. पाठीमागे फिरत असताना पुन्हा पुन्हा ती आपल्या आईला टाटा करत होती, पुन्हा पुन्हा पाठीमागे फिरून पाहत होती. पुन्हा ती आई तिला पुन्हा पुन्हा सांगत होती, मी लवकर येते, तू चिंता करू नकोस. असं करत असताना महाराज, ही काही रामायणातली भागवतातली कथा नाही सांगत तुम्हाला मी, ही घडलेली हकीकत मी तुमच्या पुढे सांगतोय. या एवढ्या किस्स्यातून एका माणसाच्या मनावर जरी परिणाम झाला ना तरी हा दिवस सफल झाला असं मी समजेल. कारण पिणाऱ्या लोकांना प्रपंचाचं वैभव कळत नाही, पिणाऱ्या लोकांना आपले लेकर बाळ कळत नाही, पिणाऱ्या लोकांना आपली बायको कळत नाही, पिणाऱ्या लोकांना आपले मायबाप आपला प्रपंच काही त्या ठिकाणी कळत नाही. ते त्यामध्ये अंधाधुंद होऊन जात असतात. तेवढ्यामध्ये ती मुलगी शाळेत गेली आणि हा शेतात जायला लागला. शेतात जात असताना याच्या मनात विचार आला, संध्याकाळी 5,000 रुपये आणणार आहे आपली बायको, मग त्यातले 1,000 खर्च केले तर काय बिघडणार आहे, म्हणून 1,000 मस्त खर्च करू, धाब्यावर जाऊ, एन्जॉय करू. त्याने विचार केला की संध्याकाळी आपली पत्नी पैसे घेऊन येणार आहे आणि त्यातले 1,000 रुपये खर्च केले तर काय बिघडणार आहे असं म्हणून तो डायरेक्ट देशी दारूच्या दुकानामध्ये गेला. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मला 2 क्वार्टर दे. त्यांनी सांगितलं पैसे, त्यांनी सांगितलं चिंता करू नकोस, संध्याकाळी माझी बायको 5,000 रुपये आणणार आहे, तुला देऊन टाकेल मी. त्यानं महाराज मोठा कठीण गंभीर प्रसंग आहे की त्यांनी त्यात 1 क्वार्टर पिऊन घेतली आणि 1 क्वार्टर घेऊन शेतामध्ये गेला. त्याच्या शेतामध्ये 1 एकर जमीन त्याची तिथं होती. सुंदर एक विहीर होती समोर. त्या विहिरीच्या बाजूला एक चिंचेचं झाड होतं. तो त्या ठिकाणी गेला, सोबत चिवडा वगैरे घेऊन गेला आणि त्यानं तो चिवडा वगैरे काढला, तिथे मस्तपैकी खाल्ला, ती क्वार्टर पिली, दुसरी क्वार्टर होती तीही पिली आणि तो डोळ्यात तेल घालून आपल्या बायकोची वाट पाहत होता की संध्याकाळी नाही का 4-5 वाजेपर्यंत आपली बायको येणार आहे, ती आल्यानंतर लगेच पुन्हा एन्जॉय करायला धाब्यावर निघून जाऊ जेवायला, असा तो विचार करत होता. अजून पिऊ असा एक विचार त्याच्या मनामध्ये थैमान घालत होता. असं करत असताना तो बायकोची वाट पाहत होता. तेवढ्यामध्ये 4 वाजले, 4:30 वाजले, 4:45 वाजले. तेवढ्यामध्ये त्याला त्याची बायको येताना दिखून दिसली. साधी सिंपल साडी नेसलेली, साधी सिंपल बाई, मोठं डोकं मोठलार झालेलं, डोक्याला तेल बरोबर लावलेलं नाहीये. कारण ती गरिबीतून त्या ठिकाणी आपला प्रपंच वर नेण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात त्याची बायको एकदम जवळ आली. तो चिंचेच्या झाडाला पाठ टेकून बसला होता. तेवढ्यात आल्याबरोबर त्याच्या मनात आलं की पैसे आणले असेल. तेवढ्यामध्ये तो हसायला लागला. ती हसली कारण तिला माहित होतं की आपला नवरा दारू पितो, पण आपल्याला आतापर्यंत आपल्या नवऱ्याने 1 चापड सुद्धा मारलेली नाहीये. काही माणसं प्रेमळ असतात महाराज, पितात खूप, खातात खूप, पण त्यांचा परिवाराला त्रास नसतो. अशी माणसं मी माझ्या जीवनामध्ये बरीच बघितली. आणि त्यांनी पाहिलं की आता आली, पैसे आणले असेल. तेवढ्यात ती हसायला लागली. हसत असताना तिला वाटलं पैसे आणले म्हणून त्यानं हात पुढे केला. कशासाठी? पैशासाठी हात पुढे केल्याबरोबर तिनं त्याच्या हातावर हात असा ठेवला. हातावर हात ठेवल्याबरोबर त्यानं सांगितलं, पैसे कुठे आहे? तुझ्या डोळ्यातून पाणी आलं. तिनं सांगितलं, माझी आई आता ऍडमिट केली होती दवाखान्यामध्ये, माझ्या बाबाकडे 1 रुपया आणि माझ्या बाबांनी सांगितलं 1 महिन्यानंतर आणि पैसे घेऊन जा बेटा. तेवढ्यामध्ये त्या माणसानं कधी बायकोला 1 चापट मारली नव्हती महाराज. तो माणूस आज लालबुंद झाला होता. त्याचे डोळे एकदम लालबुंद झाले होते. डोळ्यातून क्रोधाग्नी त्याच्या बाहेर यायला लागला आणि सांगितलं, का केलंस तू असं? का नाही आणलेस तू पैसे? असं मागचा पुढचा विचार न करता त्याने 2-3 तिच्या थोपडीत मारल्याबरोबर तिच्या कानात 1 चापट बसली आणि तिच्या कानातून रक्त बाहेर आलं. कानातून रक्त बाहेर आल्याबरोबर तिने पाहिलं, तुम्ही आज माझ्या कानातून रक्त पाडलं.
आतापर्यंत मी सगळं सहन करत आले, पण आता मला हे सहन होत नाहीये. तेवढ्यात त्याने जेव्हा पाहिलं तिचा हात रक्तबंबाळ झाला होता, तेवढ्यात ती ढसाळ रडत होती. तेवढ्यात त्याने सांगितलं, तू 5,000 नाही ना 2,000 तर आणायचे होते. तेवढ्यामध्ये सांगितलं, अहो माझी आई खरंच आजारी होती, माझा मायबाप फार गरीब आहे, तुम्ही असं का करतायत? आणि एक लक्षात ठेवा, यदा कदाचित तुम्ही जर असं केलं ना तर मी आत्महत्या करेन, जीव देईन मी विहिरीमध्ये. तेवढ्यात त्याने सांगितलं, माऊली मला असं वाटलं की ही नाटक करत असेल आणि आपण हिला आता चांगला धडा शिकू. या विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे आणि हिला आपण विहिरीमध्ये फेकू आणि विहिरीत फेकून परत वर आली की धरून घेऊ, म्हणजे आयुष्यात कधी पुन्हा काही म्हणणार नाही आणि पैसे घेऊन येईल. फक्त धाक दाखवण्यासाठी माऊली मी त्या ठिकाणी हे नाटक करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच घरांमध्ये असंच झालं की नवरा बायको एकमेकावर रागावले, एकमेकावर रागून त्याने नाटक करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः खरोखरच जळून बऱ्याच मावल्या त्या ठिकाणी मेल्या. असं नाटक सुद्धा घरात करण्याचा कधी प्रयत्न करू नका. मी तिला सांगितलं, तो काय विहिरीत कसं डोळ्यासमोर चित्र आणा, कसं वातावरण असेल, चिंचेचं झाड आहे, त्या झाडाखाली दोघं नवरा बायकोचा गप त्या ठिकाणी हे बोलणं चालू आहे. एका बाजूला विहीर आहे आणि तेवढ्यात त्यानं मागचा पुढचा विचार न करता पुन्हा 2-3 थोबडीत मारल्या आणि सांगितलं, तू काय विहिरीत जीव देते, मी टाकतो तुला विहिरीत. असं म्हणून तिला धाक दाखवण्यासाठी महाराज त्यानं बायकोला उचललं आणि बायकोला उचलून मागचा पुढचा विचार न करता त्यानं डायरेक्ट विहिरीत टाकलं. पण तिचा कर्मधर्म संयोग मोठा कठीण होता. मोटर लटकवण्याचे लोखंडाचे हिंगल त्या विहिरीमध्ये गाडले होते आणि ते हिंगल असे गाडले होते, असे तेवढ्यामध्ये ही जशी गेली तशी उलटी गेली आणि एक हिंगल डायरेक्ट तिच्या खोपडीमध्ये घुसला. डायरेक्ट ती खाली पडली आणि मग आपला बायको वर आली की पकडून घेऊ असा विचार करून यानं विहिरीमध्ये जेव्हा डोकावून पाहिलं तेव्हा विहिरीतलं पाणी रक्तबंबाळ दिसलं. तेवढ्यात तो घाबरला, तो ओरडला, तावा माझी बायको विहिरीत पडलीये. शेजारी पाजारी पळत आले आणि पळत येऊन काहीतरी प्रयत्न करून शेजारी तिच्या बायकोला काढलं. तिचा मानेचा कळस खाली पडला होता, हात जिगळ टाकला, तिकडे पडत होता. तेवढ्यामध्ये तिला त्या झाडाखाली टाकलं, त्या चिंचेच्या झाडाखाली. तेवढ्यामध्ये हात जाऊन पळत जाऊन तिच्या अंगावर जाऊन पडला आणि यानं तिला असं हलवलं, ए मंगल एकदा बोल ना माझ्याशी. आयुष्यात मी तुला कधी 1 रुपयाने मागणार, फक्त एकदा माझ्याशी बोल. हे अशी काय करतेस तू, एकदा बोल ना माझ्याशी. पण तिची नुसती मान अशी हालत होती. ही हकीकत सांगतोय महाराज मी तुम्हाला घडलेली. तुम्हाला जर डिटेल लागत असेल नाव गावासहित तुम्हाला खोलीत येऊन भेटा, मी तुम्हाला डिटेल सांगेल. अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तो माणूस रडायला लागला आणि तेवढ्यात त्यानं एका आपल्या माणसाला विचारलं, काका माझी मंगल हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही, काय झालं काका सांगा ना हिला. तेवढ्यामध्ये त्या माणसानं पाहिलं आणि त्या माणसानं तिच्या अशी नाडी पाहिली. तेवढ्यात तिच्या नाकाला हात लावला आणि तेवढ्यात त्या माणसाला एकदम धक्का बसला आणि त्याने सांगितलं, सदाभाऊ तुमचं नशीब फुटलं राव. सांगितलं, काय झालं, तुमची बायको मरून गेली आहे. तुमच्या बायकोने या जगाचा निरोप घेतलाय आणि जेव्हा त्याला कळालं की ती बायको मेली आहे तेव्हा मात्र त्याला चौकड अंधार पडल्यासारखं झालं. एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत आपली पत्नी आपल्याजवळ असते ना तोपर्यंत किंमत नसते तिची. ज्या दिवशी ती सोडून जाते ना त्या दिवशी तिची किंमत कळालेली असते, पण वेळ निघून गेलेली असते. पण वेळेच्या आज सावधान होण्याचा प्रयत्न करा. त्याच तुमच्या जीवनाचं हित आहे, त्यात तुमचं कल्याण आहे. त्यांनी तिला गाडीमध्ये टाकलं आणि गाडीत टाकून आता संध्याकाळचे 5-5:30 झाले होते. गाडीमध्ये टाकलं तिला, तिचं प्रेत गाडीत टाकलं, तो मुर्दा गाडीत टाकला आणि जी बाई त्या ठिकाणी प्रेमाने चालत आली होती तिच्या हातात थैली होती. त्या थैलीमध्ये आपल्या लेकराच्या नखपालीच्या बाटल्या, आपल्या लेकराचा फ्रॉक, आपल्या लेकराचा भातका त्या थैलीमध्ये होता आणि ती थैली तिच्या जवळ तशी हातात तशीच मिठी होती. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी घरी नेलं तिला. घरी नेऊन तिला खाली काढला, हा जोर जोरात ओरडत होता. तेवढ्या शेजारच्या बाजारच्या सगळ्या महिला जमा झाल्या. सगळ्या बायांनी विचारलं काय झालं आणि नंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्या गल्लीत चर्चा झाली, अहो आपल्या गल्लीतली मंगल मरण पावली आहे, ती मेली, विहिरीत पडली म्हणे ती. आणि अशी सगळी चर्चा झाली. सगळ्यांची आवडती होती ती. सगळ्या गल्लीतल्या महिला जमा करून ती हरिपाठ घ्यायची, सगळ्या महिलांना प्रेमाचे डोस पाजायची. इतकी प्रेमळ आणि सुंदर त्या गल्लीतलं एक रत्नच त्या गल्लीतलं निघून गेलं होतं. सगळ्या महिला त्या ठिकाणी आल्या, रडायला लागल्या आणि हात जोर जोरात रडत होता. पुढचा प्रसंग मोठा कठीण आहे महाराज. तेवढ्यामध्ये शाळेच्या बाजूला त्या मुलीची मैत्रीण होती. त्या मैत्रिणी बरोबर ती खेळत होती. ती खेळत असताना तेवढ्यात एक पोरगी तिथून चालली. तेवढ्यात त्या पोरीला विचारलं, शारदे काय करते ग तू? काही नाही, खेळते मी. माझी मम्मी घरी आली की मी जाणार आहे. अगं तुझ्या दारी लय लोक जमा झाले, तुझ्या दारी लय लोकांची गर्दी झालेली आहे. माझ्या दारी लय लोकांची गर्दी झाली, नक्कीच माझी मम्मी गावाहून आली असेल आणि माझी मम्मी सोबत माझी मामाने तो कुणी आला असेल, त्याच्यामुळे लोक आले असेल. तेवढ्यात त्या लेकीनं उभ्या खेळणं सोडून दिलं आणि खेळणं सोडून त्या मुलीनं ते दप्तर घेतलं, ती बिस्लरीची बाटली हातात घेतली आणि घराकडे पळत सुटली. एका पोरीने विचारलं, काय झालं ग पळायला? अगं माझी मम्मी घरी आली आहे, माझी मम्मी ना मला फ्रॉक आणणार आहे, माझी मम्मी मला भरपूर काहीतरी आणणार आहे. माझ्या मामाच्या गावाला गेली होती ना माझी मम्मी सकाळी, मला काहीतरी आणणार आहे असं म्हणून ते लेकरू घराकडे पळत निघलं होतं. डोळ्यासमोर चित्र आणा कसं वातावरण असेल. घराकडे निघत असताना तिचं घर आता एकदम जवळ आलं होतं. जवळ घर आल्यानंतर तिने रड बोंबलण्याचा आवाज ऐकला. रड बोंबलण्याचा आवाज ऐकल्याबरोबर तेवढ्यात ती पोरगी एका जागेवर उभी राहिली आणि त्या पोरीने विचारलं,
एका मुलीला काय झालं ग, माझा पप्पा एवढा जोरात का रडतोय, माझ्या पप्पाचा एवढा जोरात रडण्याचा आवाज काय येतोय, माझ्या पप्पाला हिंचू वगैरे नाही चावला. थोड्यात एका पोरीनं सांगितलं, शारदे तुला माहित नाही का? नाही मला नाही माहित. अगं तुझ्या पप्पाला हिंचू वगैरे नाही चावला, मग काय झालं? तुझी मम्मी मरून गेली आहे, तुझी मम्मी विहिरीत पडली आणि तुझी मम्मी मरून गेली आहे. मम्मी मेली म्हटल्याबरोबर त्या मुलीच्या हातातलं दप्तर खाली पडलं आणि एवढ्या याच्यात ती आक्रोश करत तिथं गेली आणि आपल्या आईच्या अंगावर जाऊन पडली. ए मम्मी, ज्या आईनं तिला सकाळी आंघोळ घातली होती, ज्या आईनं सकाळी तिला गनपावडर केलं होतं, ज्या आईनं तिला सकाळी डब्बा करून दिला होता, ज्या आईनं तिच्या हातात सकाळी बिस्लरीची बाटली दिली होती, ज्या आईनं सकाळी तिचे पटापटा मुखे घेतले होते, ज्या आईनं सकाळी तिला डोकं विसरलं होतं आणि ती प्रेम करणारी आई तिच्या आज तिला कायमची सोडून गेली होती. एका बाजूला ती थैली पडली होती महाराज. त्या मुलीनं जेव्हा ती थैली खाली उभारली, त्या मायनं आणलेल्या नगपालिकच्या बाटल्या, ती मेहंदीचे कोण, ते सगळं त्या थैलीतून खाली पडलं. तेवढ्यात ती मुलगी आपल्या मम्मीला विचारायला लागली, मम्मी मम्मी संध्याकाळी माझ्या हाताला मेहंदी कोण लावून देईल, संध्याकाळी माझ्या हाताला नगपालिश कोण लावून देईल, सांग ना मम्मी. ए मम्मी बोल ना माझ्याशी. तेवढ्यामध्ये ती आपल्या बाप्पाच्या गळ्यात पडली आणि ती आपल्या पप्पाला विचारायला लागली, पप्पा पप्पा सांगा ना माझी मम्मी कशी काय पडली विहिरीमध्ये. तेवढ्यात त्यालाही आग ना विहीर झाली होती. त्याला त्याचा गुन्हा आता कबूल होता, पण सांगितलं तर पांगल, म्हणून त्यानं आपल्या मुलीला आपल्या पोटाशी धरलं. सांगितलं, शारदे बेटा ती अचानक विहिरीच्या काठावर गेली आणि पडली, तिचा झोप गेला, पण त्याचा आतला आत्मा त्याला खटके मारत होता. जो माणूस बायकोला त्रास देऊन त्याची आणि त्याची ताटातूत होते ना, तो त्याला आतला आत्मा कधीच सुखानं चैनीनं झोपू देत नाही. लक्षात ठेवा, याच्यासाठी तुमच्या बायकांना जीव लावा. तुमच्या घरातला जो प्रपंच आहे ना, त्याला वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आईनंतर सावरणारी तुमच्या घरातली तुमची गृहलक्ष्मीच असते आणि त्याच्या घरामध्ये बायकोला त्रास दिला जातो, त्याच्या घरामध्ये लक्ष्मीला त्रास दिला जातो, त्याच्या घराचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नसतो. लक्षात ठेवा, पत्नी म्हणजे तुमची काही रखेल नाहीये. बरेच लोक त्या ठिकाणी राज्य बेराज्य इतके त्रास देतात, बायाला मारतात, मारझोड करतात, नाही का दारू पिऊन मारतात. ही अशा माणसांचं जीवनामध्ये कधीच कल्याण होत नाही. लक्षात ठेवा. पुढचा प्रसंग मोठा कठीण आहे. ती मुलगी त्या आईला विचारत होती, आता मी संध्याकाळी कुणाच्या पोटाशी झोपू, कोण माझ्या अंगावर मायेचं पांघरून घालेल. ए मम्मी सांग ना मला, ए मम्मी बोल ना माझ्याशी. ज्या आईनं सकाळी त्याला एवढं मोठं हे केलं होतं, त्या आईची नुसती आता मान हलत होती. ती पोरगी आपल्या आईच्या गालावर हात ठेवून त्या ठिकाणी जोर जोरात रडत होती. आपल्या पप्पाला विचारत होती, पप्पा असं का झालं सांगा ना मला. असं करताना महाराज तिला त्या ठिकाणी चार चौघांनी नेऊन तिला त्या ठिकाणी जाळून टाकल्यानंतर ही पखरण मायेची सरली, कशी गंगाच्या नको सरली. त्या मुलीला एकदम खालतं वरतं झालं. काय करावं काही कळत नव्हतं, नाही का. हे जे लेकरं आहेत ना, बारीक बारीक लेकरं, हे आईच्या भरोशावर उड्या मारता येते ह्या आजीत. कारण त्यांना माहित आहे की माझी मम्मी मला खूप प्रेम देते, माझी मम्मी मला खूप काही त्या ठिकाणी खायला देते, नाही का. कारण आईचं प्रेम, आईचं ममत्वच वेगळं असतं. आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली. पुढे चार चौघांनी नेलं, तिला त्या ठिकाणी जाळलं. पण हा माणूस हुशार होता, दारू पिणारा होता, पण चांगला होता स्वभावाना. त्याला अचानक ते घडलं होतं, त्याच्याकडून त्याच्या हातात न होणारी चूक झाली होती. आणि सगळे पाहुणे रावळे निघून गेले. 1.25 महिना झाला, 2-3 महिने झाले. तेवढ्यामध्ये त्याचे भाऊबंद वगैरे जमा झाले आणि त्यांनी सांगितलं, सदा भाऊ तुम्ही आता दुसरं लग्न करून घ्या. तेवढ्यात त्यांनी सांगितलं, मी नाही करणार दुसरं लग्न. मी जर दुसरं लग्न केलं ना तर माझ्या शारदेची दैन होईल. सावत्र आई माझ्या शारदेला त्रास देईल, त्याच्यासाठी मी आता माझ्या शारदेसाठीच फक्त मला जीवन जगायचं आहे. आणि त्याने सांगितलं, माऊली तुम्हाला काय सांगू, माझी शारदी फक्त 6-7 वर्षाची होती. तिला आईनं संस्कार दिले होते. माझी शारदी सकाळी उठायची, सकाळी उठून झाडझूड करायची, तिच्या आईनं तिला शिकवलं होतं तशी करायची. आणि मग त्या अंगणामध्ये रांगोळी काढायची. माऊली अंगणात रांगोळी काढली की मग पाणी तपवायची आणि मग मला उठवायची. पप्पा उठा, आता पाणी तपले, स्नान करून घ्या. मग चहा द्यायची आणि बारीक बारीक चपात्या टाकायची. 2-3 चपात्या मला ठेवायची, शाळेत द्यायची. पुन्हा 4 वाजता घरी आली की पुन्हा स्वयंपाक करायची. माझ्या लेकीचं खेळण्या बागडण्याचं वय होतं माऊली, पण ती खेळत नव्हती, कोणा मुलीत जात नव्हती, फक्त आपल्या प्रपंचाचा गाडा ती उडत होती. असं करता करता माझ्या शारदीची मागच्या वर्षी 12वी झाली माऊली. 12वी पास झाली. आणि ज्या दिवशी तिची सुपारी फुटली त्या दिवशी माझी शारदी प्रत्येक बाईच्या घरी जाऊन तिला सांगत होती, काकू माझ्या पप्पाचं कसं होईल काकू, आता काकू माझ्या पप्पाला 2 चपात्या द्यायचा. लेकीचं प्रेम मोठं वेगळं असतं महाराज. एक सांगू का तुम्हाला, मुलगा नसला तरी चालेल माणसाला, पण एक मुलगी असावी, नाही का. एक मुलगी असावी. लेकीचं प्रेम वेगळं असतं. एखादा बापाला जर मुलगा त्रास द्यायला लागला ना, ती मुलगी तिकडून फोन करते आपल्या बापाला, पप्पा तुम्हाला दादा त्रास देतोय ना, तुमचं धोतर तुमच्या खांद्यावर टाका, माझ्या घरी या राहायला, मी सांभाळीन तुम्हाला. हे लेकीचं प्रेम आहे महाराज, हे लेकीचं ममत्व आहे.
मी तर देवाला नेहमी म्हणत असतो की मला मुलं नसते, अजून एक नाही का, मला एकच मुलगी आहे पण अजून एक दत्तक घेतली मी, एक कर्माची आहे आणि एक धर्माची आहे. कारण तिचं प्रेमच वेगळं असतं, तिच्या अंतःकरणातले भावच वेगळे असतात. पहा तुम्ही, बापाचं दुःख द्या, सुन नाही करणार एवढं, पण ती येऊन बापाच्या उशा पायथ्याजवळ बसून ती बापाचे हातपाय दाबते. जाऊ द्या माझा बाप, ती नवऱ्याच्या पाया पडते की माझा बाप आजारी आहे, मी माझ्या बापाकडेच राहील काही दिवस, माझ्या बापाची सेवा करायला पाहिजे मी. हे लेकीचं ममत्व आहे, हे लेकीचं प्रेम आहे महाराज. त्यांनी सांगितलं, माऊली सुपारी फुटल्याच्या दिवशी ती सगळ्याला सांगत होती माझ्या पप्पाचं कसं होईल, आणि असं करता करता आज तिचं लग्न आहे माऊली. आज सकाळपासून तिच्या अंगाला हळद लागलेली आहे ना, सकाळपासून सगळ्या गावात भात खात पुरते ना ती, तर प्रत्येक घरी जाऊन रडते माझी लेक आणि प्रत्येकाला सांगते, काकू आता मी उद्या निघून जाईल तर माझ्या पप्पाचं कसं होईल हो काकू, माझ्या पप्पाला कोण जीव लावेल, एवढं मोठं घर माझ्या पप्पाला सुद्धा सुनायला लागेल, कारण माझी मम्मी नाही, मी नाही, आणि माझा पप्पा कोणाच्या घरी खा जाईल हो काकू, मला सांगणं माझ्या पप्पाला जीव लावा बरं, माझ्या पप्पाला तुमच्याशिवाय कोणीच नाहीये. हे लेकीचं ममत्व आहे. मी त्या लग्नाचा साक्षीदार आहे महाराज, मी त्या लग्नात होतो. आणि असं करताना ती मुलगी आली, तो माणूस मला सांगत होता, रडत होता, थोड्यात लेकीला पाहिल्याबरोबर डोळे पुसले त्यानं. थोड्यात ती लेक आली, सांगितलं पप्पा काय झालं तुम्हाला रडायला. थोड्यामध्ये त्या मुलीचा हुंदका रडून आला. त्याने सांगितलं, बेटा मी तुला सांगत होतो ना माऊली कोण आहे, हे ते ज्ञानेश्वर महाराज आहे. थोड्यामध्ये त्या मुलीचे डोळे भरून आले. सांगितलं, माऊली माझ्या पप्पाचं कसं होईल हो माऊली. त्या मुलीला फक्त आपल्या वडिलाची चिंता होती, आपल्या बापाची चिंता होती. आणि असं करताना 6-6:30 वाजता लग्न लागलं आणि सकाळी सरळ विधी आटपला. सकाळी 3:30 वाजता ती इंडिका गाडीमध्ये बसली. गाडीत बसल्यानंतर तिला लक्ष आलं आणि तिनं त्या ड्रायव्हरला सांगितलं, नवरी लेक होती, अंगाला हळद होती, बिंदी लावलेली होती, सगळी सजलेली होती, ती पिवळी झालेली लेक. थोड्यात तिने ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर दादा 1 मिनिट थांबा. काय झालं ग ताई. मी माझ्या मम्मीच्या फोटोचा पाया नाही पडले, मला एकदा माझ्या मम्मीच्या फोटोचं दर्शन घेऊन येऊ द्या. आणि ती मुलगी महाराज गाडीतून खाली उतरली आणि जरा जरा चालत गेली. तिचा फोटो तिथं लटकवलेला होता, त्या मम्मीच्या फोटोच्या समोर जाऊन उभी राहिली. तो सुंदर फोटो लटकवलेला होता, त्या फोटोला हार टाकलेला होता. थोड्यात जाऊन उभी राहिली आणि आपल्या आईच्या फोटोशी ती बोलत होती, मम्मी माझ्या पप्पाच्या सेवेत माझ्याकडून काही अंतर पडलं असेल तर मला माफ कर. मम्मी तू किती ग्रेट आहेस ग, खरंच तू किती ग्रेट आहेस. तू मला लहानपणी फार वळण दिलं, फार मोठं शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलं आणि ते मला कामा आलं. मम्मी आज तू जर माझ्या लग्नात असतेस तर माझ्या तोंडावरून हात फिरवला असता, मला हृदयाशी धरलं असतं आणि मला वाटी लावताना तू खूप रडली असती नाही का. पण आता नाही रडणार तू, कारण मम्मी तू आता जगाच्या पार गेलेली आहे ना, तू 7 समुद्राच्या पलीकडे गेलेली आहे ना. ए मम्मी एकदा बोल ना माझ्याशी. मला वाटत नाही तू माझ्याशी बोलतील, कारण फोटोतून हात नाही बाहेर येणार तुझे. असं म्हणता म्हणता तिचा हुंदका दाटून आला होता आणि त्यानं तो फोटो काढला आणि तो फोटो काढून आपल्या पोटाशी धरला आणि आपल्या मम्मीच्या फोटोकडे पाहून त्या आईच्या फोटोच्या त्या ठिकाणी पटापटा मुके घ्यायला लागली. तू आज असती तर मला किती प्रेमानं वाटी लावलं असतं. जिच्या लग्नात आई नाही त्या लग्नाचा आनंद काय राहणार आहे. आणि असं करून ती हुंदके दाटून आला होता, रडत होती. तेवढ्यात तिनं तो फोटो जागेवर लटकवला आणि जागेवर फोटो लटकवून पाठीमागं फिरून पाहिलं तर दरवाजामध्ये तिचा बाप रडत होता. दरवाजात तिचा बाप धुमसू धुमसू रडत होता. तेवढ्यात बापाला रडताना पाहिल्याबरोबर ती गेली आणि आपल्या पप्पाला जाऊन मिठी मारली. तेवढ्यात तिच्या बापानं तिला गच्च मिठी मारली आणि तो ढसा ढसा रडायला लागला. आणि त्यानं त्या मुलीला विचारलं, शारदे उद्यापासून आता रांगोळी कोण काढल दरवाजावर. हे बेटा उद्यापासून कोण रांगोळी काढून रे बेटा. उद्यापासून कोण मला म्हणेल पप्पा जेवून घ्या, पप्पा भूक लागली का तुम्हाला, पप्पा तुम्हाला चहा प्यायचाय का, पप्पा तुमचं डोकं दुखताय का. उद्यापासून कोण म्हणेल मला.